मंडळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावरून तसेच गंगा नदीच्या अशुद्ध पाण्यावरून टीका करत खिल्ली उडवल्याची दिसते. बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता पिण्यास नकार दिल्याचा खुलासाही त्यांनी केला. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर पडा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिलाय. मनसेच्या 19व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत असताना राज ठाकरे यांनी म्हटलंय की मुंबईत त्या दिवशी बैठक ठेवली होती. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील 5-6 जणांनी कुंभला गेलो होतो सांगितलं. त्यांना म्हटलं, मग गधाड्यांनो पाप कशाला करता? आल्यावर आंघोळ केलीस का हे देखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं, हड, मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतोय. तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत आणि बाळा नांदगावकर म्हणतात, साहेब हे गंगेचं पाणी घ्या. कोण पिणार ते पाणी? अशा प्रकारची खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली. त्यानंतर पुढे राज ठाकरे असंही म्हणाले की आताच कोरोना गेलाय, कोणालाही त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष तोंडाला फडके बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत. मी कित्येक स्विमिंग पूल पाहिले आहेत, जे उद्घाटनाला निळे होते नंतर हिरवे झाले. कोण जाऊन त्या गंगेत पडणार आहेत? त्याने तिथे काय केलं? मी इथे पितोय. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? या देशातली एक नदी स्वच्छ नाही. आम्ही काय नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा स्वच्छ नद्या पाहतो. ते काय तिथे माता म्हणत नाहीत, तरी नदी स्वच्छ असते. आमच्याकडे सगळं प्रदूषणाचं पाणी नदीत जातं. कोणी अंघोळ करतं, कोणी कपडे धुतं. जे वाटेल ते चालू आहेत. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहेत. मध्ये राज कपूर यांनी चित्रपट काढला. लोकांना वाटलं गंगा साफ झाली, पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले, अशी गंगा साफ असेल तर आम्ही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर पडा, आपली डोकी नीट हलवा, असा सल्ला राज ठाकरे यांनी सर्वांना दिलाय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.